या भूमीच्या कणाकणातून, या आकाशाच्या साक्षीनं आज आम्ही जिजाऊ तुमच्या समोर उभे आहोत. आम्ही त्या ज्यांच्या उदरात स्वप्नांचं बीज रोवलं गेलं आणि त्यातून उगवला एक सूर्य, आमचा शिवबा. आम्ही त्या जिने मातीतून सिंह घडवला, ज्यांनी संस्कारामधून स्वराज्य पेटवलं, ज्यांनी हृदयातून शिवा घडवला. ही माती ही फक्त धुळीची नाही, ही आमच्या लेकरांच्या रक्ताचा, पराक्रमाचा आणि स्वाभिमानाचा श्वास आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही फक्त शिवबांची कथा सांगायला आलोय? नाही, आम्ही आज त्या प्रत्येक लेकरांची कथा उलगडणार आहोत, जे आमच्या कुशीत वाढले आणि स्वराज्याचे रक्षक बनले. शिवबा, हो, आमचा मुलगा, आमचं अभिमानाचं लेकरू. पण तेवढेच आमचे आहेत प्रत्येक मावळा, जो रांगणात वादळासारखा गरजला. तेवढाच आमचा आहे प्रत्येक सुभेदार, ज्याने गड सांभाळताना मृत्यूला पण मागे हटवलं. गड किल्ले तुम्ही ज्यांना दगड म्हणता, ती आमची लेकरच होती हो. त्यांच्या प्रत्येक भेगेत आमच्या आशीर्वादाचा आणि शिवबाच्या पराक्रमाचा स्पर्श होता. आमच्या लेकरांनी कधी तलवार धरली, कधी धार उचलली, कधी गड बांधला, कधी शत्रू मोडून काढला. आणि आज या रंगमंचावर तुम्ही जे बघाल, ती फक्त कला नाही, ती आहे आमच्या सर्व लेकरांच्या पराक्रमाला दिलेली आदरांजली. तर तयार व्हा, कारण आज उलगडणार आहे शिवबा, मावळे, सुभेदार आणि गड किल्ल्यांनी लिहिलेल्या स्वराज्याचा अमर इतिहास.
महाराष्ट्राच्या हिरकणी पर्वतांनो, स्वराज्याच्या जाज्वल्य ज्वाळांनो, आमच्या लेकरांनो, आमच्या मावळ्यांनो, आज आम्ही जिजाऊ तुमच्या चरणांपाशी माझं मस्तक टेकवत आहे. हे मावळ्यांनो, तुम्ही फक्त तलवारी उचलल्या नाहीत, तर तुम्ही उचलला स्वराज्याचा भार. तुम्ही फक्त रक्त सांडलं नाहीत, तुम्ही या मातीला मातृभूमी हा शब्द दिलात. तुम्ही फक्त धाव घेतली नाहीत, तुमच्या त्या धावण्यानं सिंहगड हल्ला, रायगड थरथरला आणि शत्रूचं साम्राज्य कोसळलं. अहो, तुमच्या एकाच गजराने आकाश फाटायचं, मेघ गरजायचे आणि शत्रूचे डोळे भयानं मिटायचे. तुमच्या एका हाकेनं गडांना जीव यायचा. तुम्ही आमच्या शिवबाचे हात आणि स्वराज्याचं हृदय होता. कधी सिंह झालात तुम्ही, कधी वादळ, कधी सावलीतलं क्रोधाचं वीज तांडव. तुम्ही दिसायचात कमी, पण ऐकू यायचात. तुमचा धावण्याचा नाद डोंगराला भुभंगणारा. आमच्या प्रत्येक मावळ्याचं नाव शिवबाच्या इतिहासातल्या पानात सोन्याच्या अक्षरांनी कोरले गेलं आहे. ते तानाजी ज्यांनी जीव दिला पण गड दिला नाही. ते प्रतापराव ज्यांचे प्रहार वादळासारखे कोसळले. ते नेताजी, येसाजी, कोंडाजी, बाजी ज्यांच्या धावण्याने शत्रूंचा प्राण कापायचा. आणि ते हजारो, हो हजारो ज्यांची नावं इतिहासात नाहीयेत, पण ज्यांच्या रक्तानेच स्वराज्य उभारलं. अहो माझ्या लेकरांनो, आज तुमच्या अंगावरची प्रत्येक रेषा, प्रत्येक जखम, प्रत्येक थेंब माझ्यासाठी तुला दान आहे. गर्व आहे मला आजही या मातीचा सुगंध घेतला की तुमच्या पराक्रमाचा धूर नाकात भरून येतो. आमचे मावळे कधी संपले नाहीत, ते अजूनही जिवंत आहेत. या मंचावर, या पावलात, या धडधडीत, या स्वराज्याच्या हृदयात. आणि आता आमच्या लेकरांनो, आमच्या सिंहांनो, गरजा जगाला ऐकू जाऊ द्या मावळ्यांचा जयघोष. जय भवानी, जय शिवाजी.
लेके आ हजार लेके आजा कमाल लेके आ कमाल लेके आ हजार लेके आजा आजा मुलांनो या, माझ्या गर्भातून घडलेल्या संततींनो, माझ्या गणांनो या. बघा, तुम्ही आज पुन्हा उभे आहात, तेवढ्याच भव्यतेने, तेवढ्याच जाज्वल्यतेने जशी उभी होती ही माती शिवबाच्या काळी. राजगड जिथे स्वराज्याचं स्वप्न पहिल्यांदा आकारलं, तोरणा जिथून विजयाची पहाट उगवली, सिंहगड जिथे रक्ताने इतिहास लिहिला, प्रतापगड जिथे धैर्याचं सिंहासन उभं राहिलं. हे गड फक्त दगड नाहीत, हे आमच्या शिवबाच्या हृदयाचे ठोके आहेत. या दगडात त्या मावळ्यांचे पाय आहेत, ज्यांनी अशक्याला शक्य केलं. या दऱ्या अजूनही जय भवानीचा प्रतिध्वनी ठेवतात. हे कडे अजूनही शत्रूची भीती आठवतात. हा वारा आजही तानाजीच्या गर्जनेनेच वाहतो. जगाला कळू द्या की मराठ्यांचा इतिहास फक्त पुस्तकात नाही, तो या दगडात पावलोपावली श्वासागणिक जिवंत आहे. यांनी वाचवलं स्वराज्य वादळात, पावसात, रक्तसरीत, आणि आज जगाने त्यांना मान्यता दिली युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स म्हणून. ही फक्त पदवी नाही, ही जगाने केलेली आमच्या स्वराज्याच्या पराक्रमाची नतमस्तक वंदना आहे. भवानी के वीरो उठालो भुजा को सत्याग्नि को मस्तक सजा लो स्वाहा हो शत्रु प्रचंड बचा दो
स्वराज्याला तलवारीपेक्षा जास्त बल दिलं एका बुद्धीनं, एका रणकौशल्यानं, ज्याचं नावच शत्रूंना झोपेतून उठवायचं, गनिमी कावा. अहो हा युद्धाचा नवा मार्ग, जिथे डोंगराचा आडोसा ढाल बनत, जंगल दुतर्फी रणभूमी होत, रात्र ही तलवारीची सावली बनते. हल्ला तेव्हा जेव्हा शत्रू सावध नसतो, प्रहार तेव्हा जेव्हा शत्रूला मार्ग कळत नाही, उभं राहणं तेव्हा जेव्हा शत्रू कोसळतो. हे नव्हतं सरळ युद्ध, हा होता मराठ्यांचा डोंगरा एवढा मेंदू आणि वादळासारखा वेग. या रणभैरवीमध्ये माझे शिवबा शिकवत होते, युद्ध जिंकायला शस्त्र पुरेसं नाही, बुद्धी हवी. आता तयार व्हा या गनिमी काव्यावर आधारित रणनृत्याला. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागेल शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? महाराज, राजांनी आता युगत मांडली. अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली, अरे युगत मांडली, राजानं युगत मांडली. राजांच्या मनेचं कुणाला ठावं? अहो तुम्हाच ते ठाव नाही असं झालंय वय नाही. अरे खरंच नाही, मला फक्त एवढंच ठावं की बघा 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 आता शिवराय
आणि मग तो दिवस उगवला, ज्या दिवसाची प्रतीक्षा मातीनेही केली, गडांनीही केली आणि मावळ्यांनीही. ज्या शिवबाने गड उभारले, सीमा सांभाळल्या, जनतेची आईसारखी सेवा केली, त्या माझ्या लेकराचा, शिवबाचा राज्याभिषेक. आजचा दिवस हा फक्त राज्याभिषेकाचा नाही. आजचा दिवस आहे शतकानुशतकांच्या यातना संपून स्वराज्याच्या उगवत्या सूर्योदयाचा. लक्षात ठेवा माझ्या लेकरांनो, शिवराज्याभिषेक हा फक्त माझ्या शिवपुत्राला राजा बनवण्याचा सोहळा नव्हता, कारण तो राजा जन्मतःच होता. पण त्या दिवसाची खरी ओळख होती प्रजेचा प्रचंड विश्वास, हृदय. शिवबा राजा झाले कारण सिंहासनाची इच्छा नव्हती, तर प्रजेने त्यांना राजा म्हणून स्वतःच्या प्रेमानं, रक्तानं, अश्रूंनी स्वीकारलं. हा राज्याभिषेक म्हणजे शिवबाने प्रजेसाठी दिलेल्या न्यायाचा मान होता. हिंदवी स्वराज्यासाठी केलेल्या त्यागाचा सन्मान होता. आणि प्रजेनं आपल्या राजाला, आम्ही तुम्हाला ओळखतो, आम्ही तुम्हाला मानतो, तुमच्या सोबत उभे राहतो, असा केलेला कृतज्ञतेचा महामुहूर्त होता. राज्याभिषेकाची ही ओळख राजाने प्रजेसाठी आणि प्रजेनं राजासाठी दिलेलं परस्परांचं अमृत कौतुक. सदा कविला सोनियाचा, दुसरी माझी ओळी माझा शिवबाई केलं, राज्य पृथ्वीचे करील बाळ माझा. महाराज गणपती गजेश्वरपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीमती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेशित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारांगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलाल कंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत 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 श्री 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 राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा. नमो पार्वतीपते.
माझ्या मायानं मी जिजाऊ एक आई, पण फक्त शिवाजीची आई नाही, तर प्रत्येक लेकाची आई ज्याच्या हृदयात स्वराज्याचं बीज रुजवता येतं. आज जग बदलतंय, नाती हातातनं निसटतायत, मोबाईलनं संवादाची जागा घेतलीये, दाखवण्याच्या जगात मनांची पोकळी वाढलीये. जातपात, भेदभाव, असमंजसपणा आणि दिखावा हेच आजचं रणांगण झाले. थांबा, अहो माझ्या मायांनो, शिवजयंतीला डीजे वाजवून मोठे ध्वज लावून फोटो काढून देणं याचा काय अर्थ जर घरातला शिवबा मोबाईल मध्ये हरवत असेल? शिवजयंतीच्या एकाच दिवशी जय शिवाजीचा जयघोष करणाऱ्या मना वर्षभर त्यांचे गुण कसे जगतात? शिवबा फक्त तलवारीने मोठा झाला नाही, तर तो मोठा झाला जिजाऊच्या संस्कारांनी, अखंड प्रेमाने, शिस्त, करुणा आणि धैर्याच्या पाळण्यात वाढला. म्हणून सांगते माझ्या मायांनो, प्रत्येक घरात जर शिवबा हवा असेल तर तुम्ही प्रत्येक घरात जिजाऊ व्हा. मोबाईलचा स्क्रीन कमी करा, मुलाच्या डोळ्यात बघा, दाखवण्याचा दिखावा छाटून टाका, मनाची पेरणी सुरू करा. जातपात विसरा, मानवता शिकवा, इतिहास शिकवा, पण त्यातलं मूल्य जगा. शिवबा घडतो जेव्हा आई स्वतः प्रकाश बनते. शिवबा वाढतो जेव्हा आई स्वतः दीपस्तंभ बनते. शिवबा तेजस्वी होतो जेव्हा आई स्वतः जिजाऊ बनते. शिवजयंती एका दिवसाची नसते मायांनो, ती प्रत्येक दिवस जगायची असते. तुमचं प्रत्येक कंध, प्रत्येक संस्कार, प्रत्येक शब्द तुमच्या लेकाला उद्याचा शिवबा करतात. आणि लक्षात ठेवा, स्वराज्य आजही जिवंत आहे, कारण जिजाऊ आजही जिवंत आहे तुमच्यात. जय भवानी.